भाज्यांची जमवाजमव केलेली आहे. टोमॅटो, कांदा, फरसबी, सिमला मिरची, वाटाणा, फ्लॉवर, बटाटा आणि लसूण घेतलेला आहे. आता मी सर्व भाज्या ज्या आहेत त्या कुकरमध्ये घालणार आहे. बटाटा, फ्लॉवर, त्याचबरोबर आता श्रावण घेवडा घातलेला आहे आणि मटार घातलेले. मटार घातल्यानंतर आपण हे सगळे जे आहे भाज्या त्या 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. आणि आपण आता कढईमध्ये ते शिजतंय तोवर इकडे तेल घेतलं आहे. त्याचबरोबर त्यात मी बटर घातलेलं आहे आणि आता त्यावर लसूण घातलेला आहे ठेचलेला आणि कांदा घालते आहे. कांदा घातल्यानंतर चांगलं परतून घेणार आहे. भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या खूप छान व्यवस्थित परतायच्या आहेत. जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढी भाजी छान होते. आता थोडं मीठ घातलेलं आहे म्हणजे ज्या भाज्या आहेत यापुढे घालणार आहेत त्याही आणि कांदासुद्धा लवकर श्रिंक होतो. आता मी त्यात शिमला मिरची घातलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित एकदा परतून घेणार आहे. आणि आता टोमॅटो घालून परतणार आहे. टोमॅटोसुद्धा अगदी चांगलं तेल सुटेपर्यंत या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मग मी हळद आणि त्यामध्ये बाकीचेही इतर मसाले हळूहळू घालणार आहे. एकदा सगळं परतल्यावर आता लाल तिखट इथे काश्मीरी मिरची घेतलेली आहे मी, यामुळे रंग चांगला येतो. आणि त्याचबरोबर पावभाजी मसाला घातलेला आहे. हे सगळे मसाले घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतायचं आहे. परतताना अजिबात कंजूसी करू नका, भरपूर वेळ परता, घाई करू नका. आता सगळं भाज्या ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी त्या मॅशरनी मॅश करून घेणार आहे. भाज्या कुकरमध्येच व्यवस्थित मी आधी मॅश करणार आहे म्हणजे मग नंतर फार काही मॅश करायला लागत नाही आणि या सगळ्या व्यवस्थित मॅशही होतात. हे बघा आता मॅश झालेल्या आहेत भाज्या सगळ्याच. आता मी ह्या जो मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यामध्ये या सगळ्या भाज्या घालून घेणार आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेणार आहे. आणि मग हवी तेवढी गरज असेल तसं पाणी घालून घेणार आहे त्यात. आणि मग भाजी भरपूर वेळ परत खदखदू देणार आहे. ही भाजी बराच वेळ अशी कढईत खदखदली की त्याला चव खूप छान येते. सगळं व्यवस्थित त्याच्यात मसाल्यांचा अर्क उतरतो आणि जशी हॉटेलमधली भाजी असते भरपूर वेळ शिजलेली तशीच या भाजीची सुद्धा चव लागते. आता परत भाजी जी आहे मी व्यवस्थित ढवळून चांगली भरपूर वेळ खदखदू देणार आहे. आणि आता दुसरीकडे मी पाव भाजून घेणार आहे. पाव मी तुपावर भाजते, त्याच्यासाठी बटर वापरत नाही. तुपावर भाजूनसुद्धा पाव खूप छान लागतो आणि बटरपेक्षा तूप जरा कमीही लागतं आणि हेल्दी वाटतं मला, कारण बाजारचं बटर शेवटी बाजारचं असतं. म्हणून मी थोडंसं घरचं तूप जे आहे साजूक तूप त्याच्यावर पाव भाजून घेते आणि मग ते सर्व करते. तर आता आपली पावभाजी तयार आहे. आपण सर्व करूया. अशा प्रकारे आता मी इथे भाजी सर्व करून घेतलेली आहे. त्यावर मी आता कांदा, त्यानंतर कोथिंबीर आणि थोडं बटर घालणार आहे आणि पावसुद्धा ठेवून घेणार आहे. त्याचबरोबर मी इथे थोडंसं काकडीचे काप आणि लिंबूसुद्धा ठेवलेलं आहे. आपली पावभाजी तयार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही पावभाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.